महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कुणबी नोंदी आढळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळे मुद्दे सांगितले होते की देवस्थानच्या सुद्धा तिथं असल्या नोंदी तपासा, पण अनेक अशी कार्यालये आहेत की जिथं नोंदी सापडत आहेत पण ती सरकार दरबारी पोहोचत नाहीत। आता या ताईंनी पुण्यातल्या एका संस्थेतून अशा जुन्या नोंदी आणलेल्या आहेत ज्या मोडी लिपीमध्ये आहेत आणि अशा अनेक ठिकाणी मग देवस्थान असो किंवा सरकारी कार्यालय असो किंवा एखादं खाजगी घर असो किंवा ज्याला जुना दस्तऐवज संग्रह करण्याची सवय असो त्या सगळ्यांकडे अशा नोंदी आहेत। त्या सगळ्या नोंदी या सरकारी दरबारी प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्यामुळं मराठ्यांवर अन्याय होतो आहे असं एक बोललं जाते आणि त्यांच्या न्यायासाठी आज सगळ्या जिथं सापडतील तिथं या नोंदी स्वीकाराव्यात असंही आवाहन मनोज जरांगे पाटलाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। आता ही नोंद पुण्यात सापडलेली आहे। काय सापडलेली आहे नोंद आणि या नोंदीची आतापर्यंत प्रशासनाने काही दखल घेतली होती का आणि तुम्ही प्रशासनाला या नोंदीच्या मुद्द्यावरून काय सांगणार आहात? देणार आहे ते आत्ताच आल्या, त्यांनी मला आत्ताच सांगितलं की माझ्याकडे भरपूर असा डाटा आहे की मराठा आणि कुणबी एक असलेला निजामकालीन दस्तऐवज माझ्याकडे, असं त्यांचं म्हणणं आहे। आता आम्ही अगोदर चेक करतो, अभ्यासकांना बोलू, नंतर सरकारला आम्ही एक कळवतो, सरकार कळवतो आम्ही सरकारला। हे अभ्यासक बोलवला आम्ही, यांच्याकडं महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एक असलेलेच काही पुरावे आहेत, काही गावांच्या नोंदी सापडल्यात मोडी याच्यामध्ये, ते पुरावे आहेत बघतो। त्यांच्याकडं भरपूर असा डाटा आहे, काही त्यांच्याकडं 1881चं सुद्धा हे काय 1881चं काहीतरी आहे, कुणबी किती आहेत काय आहे ते असं प्लस माहिती। ते आता सगळं बोलवलं अभ्यासक आम्ही, 1 घंट्यात सगळं क्लिअर होईल। आता या सगळ्या नोंदी अजून नव्यानं सापडत आहेत, तुमचं आव्हान आहे का की अजून केवळ या सगळ्या नोंदीशिवाय जसं आता यांच्याकडे सापडली तसं अनेकांकडे असतील तसं आवाहन अजूनपर्यंत केलं नाही किंवा तसं काही चित्र दिसत नाही असं तुम्ही वारंवार सांगताय की सगळे जमा करा? सगळे सांगितले, संस्थानाकडचे सांगितलेत, भाटांकडचे सांगितले, सगळे सांगितले, परंतु सरकार काय करतायच माहीत नाही। बघू काय काय करतंय, हे करून घेण्यासाठी तर मुंबईकडे चाललो। या नोंदीबरोबर आपण पाटलांसोबत त्या ताई आहेत, सांगितलं त्यातलं छत्रपतींचं एक घराणं सापडलंय। ताई मला सांगा तुमचं नाव काय? कांचन कोठावळे जाधव आहे। काय करता? मी मोडी लिप्यंतरकार आहे आणि इतिहासकार आहात। या नोंदी तुम्हाला कुठे सापडल्या? या वैयक्तिक काम करताना मला सापडलेले आहेत। अच्छा, किती नोंदी आहेत तुम्ही इकडे आता? अशी 3 ते 4 पानं नोंद, 3 ते 4 पानं आहेत। काय नोंद त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे? त्याच्यात जनसंख्या किती आहेत, स्त्री पुरुष किती आहेत, जात कोणती आहेत, नावं त्यांची, कशाने मेलेत, कशाने जन्म झालेला आहे त्याच्या नोंदी ते पुण्या संस्थेकडे होते, या वैयक्तिक होत्या ज्या मला संशोधनाच्या वेळेस मिळालेल्या आहेत। म्हणून या सगळ्या नोंदीचा आधार घ्यावा, अशा नोंदीचा विचार करावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आणि असं जर झालं तर महाराष्ट्रातील बहुतांश मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी मदत होऊ शकते। माधव सावरगावे, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।